पसरलेला ब्रायटनचा समुद्र किनारा आणि या किनाऱ्यावर दोघे बसलेले, एक स्वातंत्र्यवीर सावरकर तर दुसरे निरंजन पाल. हे निरंजन पाल म्हणजे लाल बाल पाल यामधील पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल यांचा मुलगा. सावरकर अस्वस्थ झालेले, भारतावरील ब्रिटिशांचे अत्याचार, कुटुंबाची अवहेलना, भगूरच्या आपल्या गावच्या आठवणी अशा एक ना दोन असंख्य विचार मनात रुंजी घालत होते. त्यांना वाटत होते हा समुद्र मला माझ्या देशात नेण्यासाठी मोठा अडसर आहे. हा अडसर दूर व्हावा आणि मला माझ्या देशात जाता यावे म्हणून समुद्रास प्रार्थना सुरू झाली. सावरकरांच्या मुखातून शब्द बाहेर पडू लागले. निरंजन पाल त्यांच्या बाजूलाच बसलेले त्यांच्या या बाहेर पडणाऱ्या शब्दांना लक्ष देऊन ऐकू लागले. शब्द होते, नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. हृदय विदीर्ण करणारे शब्द, या शब्दातूनच महाकाव्य निर्माण झालं आणि राष्ट्रभक्तीचा वसा घेतलेल्या मंगेशकर भावंडांनी तितक्याच उत्कटतेने आपल्या समोर मांडला. प्रश्न हा पडावा की काव्यरचना श्रेष्ठ, संगीत श्रेष्ठ की गायक श्रेष्ठ? उत्तर सापडतं तिन्ही श्रेष्ठ. ने मजसीने मातृभूमीला, परत मातृभूमी. सागरा
27 जानेवारी 1963चा तो दिवस. प्रजासत्ताक दिनाचा बीटिंग रिट्रीट कार्यक्रम. आदल्याच दिवशी कवी प्रदीप यांनी लतादीदींना फोन करून सांगितलंय, तुला उद्या एक गीत गायचंय दिल्लीला. संगीतकार सी रामचंद्र यांच्याकडून त्यांनी रिहर्सल पण करून घेतली. वेळ नव्हता म्हणून ऑडिओ टेप करून ऐकू लागले आणि दुसऱ्या दिवशी 27 जानेवारीला दुपारी 3 वाजता लतादीदींनी हे गीत नॅशनल स्टेडियमवर गायला प्रारंभ केला. गीत होते ऐ मेरे वतन के लोग. स्टेडियमवर पंतप्रधान पंडित नेहरू, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यासह सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. पंडित नेहरू तर असून रोखू शकले नाही. नुकत्याच झालेल्या 1962च्या भारत चीन युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून म्हटलेल्या या गीताने पुढे इतिहास रचला. इतक्या वर्षानंतर यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या बीटिंग रिट्रीटमध्ये या गीताचा समावेश केलेला आहे हे नुकतंच आपल्याला माहीत झाले. आज इतकी दशके झाली, राष्ट्रीय उत्सवांमध्ये अग्रक्रमावर ऐकू येणारे हे गीत म्हणजे ऐ मेरे वतन के लोग. आजही हे गीत राष्ट्रभक्तीची भावना तितक्याच प्रखरतेने जागृत ठेवते. या गीताच्या यशाचे गमक म्हणजे राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेला लतादीदींचा आवाज, कवी प्रदीपांचे काव्य आणि सी रामचंद्रांचे संगीत या त्रयींनी हे गीत अजरामर केलंय. गीत ऐकताना साक्षात भारत माता हे म्हणत असल्याचा भास होतो. ऐ मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी. सोनाली शुभ दिन
थोडासा वेगळा पण स्वरसम्राज्ञी, गान कोकिळा, गान तपस्विनी, गान सरस्वती, मंत्रसिद्धा अशा अनेक विशेषणांनी लता दीदी गौरवान्वित झाली. सतत नाविन्याचा ध्यास असलेल्या तरुण पिढीस गेली 7 दशकं स्वतःच्या सुरांनी बांधून ठेवण्याचा अद्भुत चमत्कार करून ती तिच्या जिवंतपणीच एक आख्यायिका बनून राहिली. जीवनाच्या या संध्यासमयी जेव्हा दीदी व्याधींनी ग्रस्त झाली त्यावेळी इहलोकीच्या जीवनात संपवून भगवंता तू मला जवळ घे असा आग्रह तर केला नसेल ना, कारण दीदींच्या स्वरात व सुरात प्रचंड शक्ती आहे. तो भगवंत देखील तिने केलेल्या आग्रहास मोडू शकला नसेल. म्हणूनच भगवंताने तिला अखेर कवेत घेतले. ये जवळी घे जवळी भगवंता. माणसाला पंख असतात या 1961 सालच्या चित्रपटातील वि.स. खांडेकर लिखित मीना खडीकर मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायिका लता दीदी इथे सादर करीत आहेत. पण आवाज सौ कनका उधळीकर. पूर्वी आपल्या स्वरांजली ग्रुपचा आणि लता दीदींचा एक जो अनोखा योगायोग आहे तो सांगू इच्छिते. सर्वप्रथम लता दीदींना विनम्र अभिवादन करते.
दीदींच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचाच हा एक पैलू आहे. दीदींना हिऱ्यांचे दागिने आणि हिरे यांची प्रचंड आवड होते. एकदा दीदी मुंबई येथील अडॉर डायमंड शॉपिंग येथे गेल्या. हिऱ्यांचे दागिने खरेदी करण्यासाठी त्या गेल्या होत्या. तिथे ज्वेलरी बघत असताना आणि हिऱ्याच्या दागिन्यांची चर्चा त्या करीत होत्या दुकानदारांशी आणि तिथल्या मालकांशी. तेव्हा त्यांच्या मालकाच्या लक्षात असं आलं की दीदींना हिऱ्यांच्या डिझाईन्सबद्दल बरीच माहिती आहे. त्यामुळे काही दिवसांनी त्या दुकानाचे व्यवस्थापक आणि मालक दीदींना भेटायला गेले आणि त्यांनी दीदींना अशी विनंती केली की तुम्ही आमच्या शोरूमला एकदा पुनश्च भेट द्यावी आणि आम्हाला हिऱ्यांचे डिझाईन्स तुम्ही सुचवावे. आणि खरोखर लता दीदींनी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि दीदी त्या शोरूमला गेल्या आणि त्यांना अप्रतिम असे हिऱ्यांच्या दागिन्यांचे डिझाईन्स सुचवले. आणि त्या दीदींनी सुचवलेल्या हिऱ्यांच्या डिझाईन्सचं एक स्वतंत्र दालन आजही त्या दुकानात आहे. त्या दालनाचं नाव आहे स्वरांजली आणि त्या दागिन्यांवर दीदींची स्वाक्षरी आहे. आणि असा तो अनोखा योगायोग मी तुमच्याशी शेअर केला. धन्यवाद.
तुकाराम म्हणजे संत शिरोमणी. संत तुकारामांच्या गाथा इंद्रायणीने अभंग ठेवून त्यांना परत केल्या म्हणून ते अभंग. आणि हेच अभंग तेवढ्याच उत्कटतेने लता दिदींनी गाऊन जनमानसात रुजवून त्यांना अधिकच अभंग केलं आणि अजरामरी केलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी या अभंगातील काही शब्दांवर आघात देऊन उच्चारल्यामुळे शब्दांना वजन आलंय. विठ्ठलाचं स्वरूप आपल्या रचनेतून सादर करणारे संत तुकाराम अभंगात गेयताही आणतात. श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला हा अभंग सादर करीत आहे डॉक्टर योगिनी सोनटक्के. ईश्वर प्राप्तीचा आनंद, त्याची ओढ, तळमळ, त्याच्या प्रेमापोटी आलेले वैराग्य
हे सार सार लतानं आपल्या सुरातून मांडलंय. संत तुकारामांच्या अभंगातील पावित्र्य, शुद्धता, चैतन्य, लय, भक्तिभाव लता दिदींनी आपल्या सुरातून असा मांडला की आस्तिकच काय पण नास्तिकालाही हा अभंग म्हणण्याचा, गुणगुणण्याचा मोह व्हावा. संत तुकारामांच्या शब्दात सांगायचे तर तुका म्हणे सोपी केली पाय वाट उतरावया भव सागर रे. संत तुकाराम लिखित अभंग श्रीनिवास खळेंच्या संगीतात न्हाऊन लता दिदींच्या आवाजात शुद्ध पवित्र होऊन मनामनात विठ्ठलाप्रती भक्तिभाव निर्माण करतो. खेळ मांडियला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई सादर करीत आहेत डॉक्टर जयश्री कुलकर्णी. वाळवंटी घाई खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव काव्य, पंडित हृदयनाथांचं संगीत आणि लता दिदींचा सूर आणि काव्य विषय जर छत्रपती शिवाजीराजे असतील तर त्या गीतातून राष्ट्रभक्ती बहरते आणि भारतीय जीवनमूल्याचं दर्शन घडवते. लता दिदींची राष्ट्रभक्ती तर सर्वश्रुत आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी आपल्या मुलांना दिलेला राष्ट्रभक्तीचा वसा पुढे या भावंडांचा कुळधर्मच झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उपास्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे सार्थ वर्णन करणारे काव्य, त्याच तोडीचे संगीत पंडित हृदयनाथजींनी दिलेल्या या गीताचं गायन लता दिदींनी केलंय. हे गीत सादर करीत आहे सौ अर्चना देशपांडे. सौभाग्यभूती
सर्वप्रथम भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपट मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातून दिदींनी आनंद घन या नावाने संगीत दिले आणि पुढे अनेक चित्रपटातून या आनंदघन नावानेच त्यांनी मराठी गाण्यांना अधिकच भरजरी केलं. त्यातीलच एक चित्रपट साधी माणसं. 1965 साली आलेल्या या चित्रपटातील गीते आपलं सर्व कसं पणाला लावून वास्तववादी केलं. लोहाराच्या जीवनातील जगण्याची धडपड, भाता, ऐरण, कुंकणी या सर्व आयुधातून निघालेल्या आवाजाचे पार्श्वसंगीत देऊन या गीतास अजरामर केलं. एका श्रमाच्या पुजाऱ्याची आर्तता लता दिदी आपल्या गोड गीतातून सार्थपणे प्रकट करतात. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार गायन अर्थातच दिदी. सादर करीत आहे सौ रेणुका मोहिते. सानिध्यात एखादं गाणं गुणगुणावंसं वाटणं साहजिक आहे. शिवाय संवेदनशील कलासक्त मनाचं ते द्योतकही आहे. परंतु एखाद्या बंदिस्त जागेतही एखादं निसर्गगीत ऐकलं की त्या बंदिस्त जागेतही
निसर्गाच्या सानिध्यात असल्याची अनुभूती येते. ही किमया जेवढी संगीतकाराची तेवढीच गीतकार आणि गायकीचीही. असंच एक निसर्ग गीत लता दीदींनी गायलेलं निसर्ग सानिध्याची अनुभूती तर देतेच, पण मनाला निर्मळ प्रसन्नताही देते. 1980 सालच्या संसार चित्रपटातील जगदीश खेबुडकर लिखित पंडित हृदयनाथांच्या संगीतातून नाव निघालेलं लता दीदींचं गाणं म्हणजे वारा गाई गाणं. डॉक्टर सौभाग्यश्री मुकासदास. काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती, अगर शिवाना होता तो सुन्नत होती सबकी. कवी भूषणांच्या फक्त या 2 ओळीतून फक्त महाराष्ट्रच नव्हे तर भारतीय इतिहासात शिवरायांचं स्थान करून येतं. या शिवचरित्राचे गोडवे गाण्याचा काव्यरचना करण्याचे मोह अनेक साहित्यकारांना होतात. त्यातच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तर शिवराय हे बाल्यावस्थेपासूनच आराध्य दैवत. बालपणीच त्यांनी जयदेव जयदेव जय जय शिवराय ही आरती रचली. त्यावर लोकमान्य टिळकांनी त्यांना एवढेच विचारले, ही एवढी अवघड शब्दरचना तू केलीयस, आरती तू लिहिलीयस, एवढ्या लहान वयात हे कसे शक्य आहे? त्यावर सावरकर उत्तरले, 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहू शकतात, मी एवढीशी आरती का नाही लिहू शकत? अशी ही महान व्यक्तिमत्व लहानपणापासूनच महान कामे करतात, म्हणूनच महान ठरतात. आपल्या लता दीदीही याच महान व्यक्तिमत्वांच्या पंक्तीतील नाही का? पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली ही आरती सादर करीत आहे
सौ अनुराधा देशपांडे. देव जय जय शिवराया जय देव जय देव जय शिवराया जय जय शिवराया या नित्य शरणा आया ताराया जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया या नित्य शरणा आया ताराया जय देव शिवराया. आल्याच्या देशावर नेत्रांचा घाला नेत्रांचा घाला आला आला सावध हो शिवभूपाळा हो शिवभूपाळा सत्पथिता भूमाता ते तुझ हाकेला करुणारम्भे तुझी तव हृदय ठाकेला जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया या अनन्य शरणा आर्या ताराया जय देव जय जय शिवराया. जगदंबादिस्तव शोभादिक भक्षी शोभादिक भक्षी दशमुख वर्तनी श्री रघुवर संरक्षी श्रीभूता भूमाता देशानी छळता तुझ विन शिवराया तिच कोण जाता जय देव जय शिवराया जय जय शिवराया या अनन्य शरणा आया ताराया जय देव जय शिवराया जय शिवराया जय शिवराया. लता दिदींच्या गीतातील वैविध्य अद्भुत आहे. हीच वैविध्याची किमया आपल्यासमोर छोट्या छोट्या गीतातून सादर करीत आहे सौ मोहना तोंडगावकर. धरणी हसते चंद्र हसे गगनी चांदणी फुलले माझ्या मनी चांदणी फुलले माझ्या मनी चांदण्यात धरणी हसते चंद्र हसे गगनी चांदणी फुलले माझ्या मनी चांदणी फुलले माझ्या मनी. आभाळाची धरणीवरती अशीच आहे अखंड प्रीती अशीच आहे अखंड प्रीती. या प्रीतीच्या शीतलतेने सुखावली रजनी चांदणी फुलले माझ्या मनी चांदणी फुलले माझ्या मनी चांदण्यात धरणी हसते चंद्र हसे गगनी चांदणी फुलले माझ्या मनी चांदणी फुलले माझ्या
कहाँ तुम कहाँ तुम न जाने किस जहाँ में खो गए हम भरी दुनिया में तन्हा रह गए तुम न जाने किस जहाँ में खो गए मिलना बिछड़ना रीत नहीं है हार यही है जीत यही प्यार यही है प्रीत यही है मेरा आखिरी गीत यही है इस बिरहाने जाने कितनों के दिल तोड़े असहुन टूर जाए दिन रह गए थोड़े असहुन टूर जाए दिन रह गए थोड़े ओ जब हम न होंगे तब हमारी खाक पे तुम रुकोगे चलते चलते अश्कों से भीगी चांदनी में एक सदा सी सुनोगे चलते चलते वहीं पे कहीं हम तुमसे मिलेंगे बनके कली बनके सवा वाहे वफा में रहे न रहे हम महका करेंगे बनके कली बनके सवा वाहे वफा में रहे न रहे हम ताथै थैतत आथै थैतत ताथै थैतत आथै थैतत कुरली धुनसन आई रागै जमुना के तट पर जमुना के तट पर गिरत गरत गिरत 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 ऐसे चंद्र चपल ऐसे चंद्र चपल दिख दिख ना दिख दिख ना दिख दिख ओ दिख दिख ना दिख दिख ना दिख दिख ओ राम थैतत जा 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 तो से नहीं बोलूं कन्हैया जा तो से नहीं बोलूं कन्हैया राह चलत पकड़ी मोरी भैया राह चलत पकड़ी मोरी भैया जा तो से नहीं जा तो से नहीं जा तो से नहीं कन्हैया झुनुक जब चूड़ियां खनके मान नहीं राधा मान नहीं राधा मान नहीं राधा जा 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 तो से नहीं बोलूं कन्हैया जा तो से नहीं बोलूं कन्हैया राह चलत पकड़ी मोरी भैया राह चलत पकड़ी मोरी भैया जा तो से नहीं जा जा तो से नहीं जा तो से नहीं कन्हैया दत्तदीदींचे तीर्थरूप आणि गुरुही असलेले
मास्टर दीनानाथ हे लता दिदींचे आधार स्वर होते. या आधार स्वराचे नाव होते राष्ट्रभक्ती, भारतभक्ती आणि हिंदुत्व. हिंदुत्वाचं बऱ्याच जणांना वावडं असतं, तो भाग अलहिदा. भारतभक्ती हाच त्यांचा भाव षडज होता. पित्याने दिलेला हा राष्ट्रभक्तीचा वसा त्यांच्या मुलांनी सांभाळून तोच पुढे आपला कुळधर्म केला. अनेकदा व्यावहारिक जगात राष्ट्रभक्ती ही काही विषयात काही वेळा प्रदर्शित करण्याची बाब होऊन जाते. त्यामुळे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशा राष्ट्रीय उत्सवांच्या दिवशी राष्ट्रप्रेमाला महापूर आलेला दिसतो. पण लता दिदींसारखी जीवने राष्ट्रभक्ती हा हंगामी करण्याचा विषय नसून तो स्वभाव असतो आणि असायला हवा याचे भान जागृत करतात. लता दिदींच्या फुले वेचिता या लेखसंग्रहात त्यांनी मला पुनर्जन्म मिळाला तर या लेखात मला पुढील जन्म सैनिकाचा मिळावा, त्यामुळे मी माझ्या देशाची प्राणप्रणाने सेवा करू शकेन अशी इच्छा व्यक्त केली. खरे तर गायनाच्या क्षेत्रात असूनही त्यांनी राष्ट्रभक्तीचा वसा सोडलेला नाही. जी राष्ट्रभक्तीने ओथंबलेली गाणी त्या गातात, त्या गीतांनी सर्वसामान्य जनतेतही राष्ट्रभक्तीचा उच्चभाव जागृत होतो. 1971 मध्ये झालेल्या भारत पाक युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांना श्रद्धांजली गीतातून दिलेली आहे. जो समर में हो गए अमर या गीताचे गीतकार देशभक्तीपर गीत लिहिण्यासाठी प्रसिद्ध असलेले पंडित नरेंद्र शर्मा तर संगीतकार जयदेव आहेत. सैनिकांकरिता श्रद्धांजली गीत गाणाऱ्या लता दिदींना आज वेळ आलेली आहे या गीताने श्रद्धांजली व्हायची. गीत सादर करीत आहे सौ कनका उधळेकर. हो गए अमर मैं उनकी याद में जो समर चेहराही नसेल, कदाचित मी नसेल, तुम्हीही नसाल, पण एक आवाज या साऱ्या सृष्टीत यावत चंद्र दिवाकराओ असेल. लता मंगेशकर. मेरी आवाज ही मेरी पहचान है, गर याद है.
मेरी आवाज़ ही पहचान है, घर याद रहे, ये सितम हंसी नहीं, आज है यहाँ कल कहीं नहीं, वक्त से भरे अगर मिल गए कहीं, मेरी आवाज़ ही पहचान है, घर याद रहे। आणि किती लिहावं, काय सांगावं आणि किती सांगावं. तिची गायन शैली, राष्ट्रभक्ती, दातृत्व, भारतप्रेम, कुटुंब वत्सलता, तिच्यातील अन्नपूर्णा, निस्वार्थ आणि त्यागी वृत्ती, कर्तव्यपरायणता, प्रसिद्धी परांगमुक्ता, अपार कष्ट करण्याची तयारी, अशा कितीतरी गोष्टी सांगितल्या तरी त्या पुरुष सुक्तातील विराट पुरुषासारखं तिचं व्यक्तिमत्व दाही दिशांना व्यापून दशांमुले उडतेच. अशी ही साक्षात सरस्वती लता मंगेशकर. स्वररूपाने आमच्यासह असणारी चिरंजीव लता मंगेशकर. मा सरस्वती, आम्हा सर्वांचा हा तुला अखेरचा दंडवत. शीर्षक गीत अखेरचा हा तुला दंडवत.
पण समारोप या गीतानंतर आपण 2 मिनिटाचं मौन पाळणार आहोत. या 2 मिनिटाच्या मौनासाठी आपल्याला जागेवरच उभं राहायचं आहे. पूर्णमेवावशिष्यते. ॐ